वृषाली. आम्ही संगमनेर तालुक्यातल्या कर्जुले पठार या गावात राहतो. आमचं गाव छोटंसं पण खूप छान आहे. हा माझा थोरला भाऊ सुभाष, तो 9वीत शिकतो. आणि हे माझे बाबा, ते जवळच्याच एका शाळेत शिक्षक आहेत. आणि तो छोटू आहे विनोद. विनोद माझ्या शाळेत शिकतो, तो 4थीत आहे. सुभाष मात्र दुसऱ्या शाळेत जातो, कारण आमची शाळा फक्त 7वीपर्यंतच आहे. आज मला लवकर निघालं पाहिजे, कारण शाळेत झाडांना पाणी घालण्याची आज माझी पाळी आहे. आणि हो, ही माझी लाडकी आजी, ती खूप गोड आहे. तिच्याबाबत नंतर सांगेन. माझे बाबा सहसा मला आणि विनोदला शाळेत सोडतात. आणि मग पुढे त्यांच्या कामाला जातात. ते दुसऱ्या एका शाळेत शिक्षक आहेत. मला माझी शाळा खूप आवडते आणि रोज सकाळी मी शाळेला जायची वाटच पाहत असते, कारण शाळेत माझ्या जिवलग मैत्रिणी तारा आणि सुजाता मला भेटतात. आम्ही झाडांना पाणी घालतो, पण ह्या पायऱ्यांवर बसून गप्पा मारणं हा आमचा आवडता टाइमपास आहे. आमच्या शाळेत विद्यार्थ्यांसाठी अनेक कार्यक्रम आहेत. आमचे शिक्षक देखील आमची खूप काळजी घेतात. आम्ही वेगवेगळ्या कार्यक्रमात भाग घेतो आणि त्यातूनच आम्हाला पर्यावरणाबाबत शिकवलं जातं. जर तुम्ही इथं उभं राहून आसपास बघितलं तर तुम्हाला दिसेल की आमच्या शाळेच्या परिसरात अनेक झाडे आहेत. सर्व काही हिरवगार आणि सुंदर. पण जेव्हा आमची शाळा बांधली गेली तेव्हा असं नव्हतं. पूर्वी आमची शाळा म्हणजे फक्त एकच खोली असायची. त्यावेळी 2 शिक्षक असायचे आणि 5 वर्ग. जेव्हा एक गुरुजी वर्ग घ्यायचे तेव्हा दुसरे गुरुजी बाहेर झाडाखाली दुसरे वर्ग घ्यायचे. पावसाळ्यात तर 5च्या 5 वर्गांची मुलं एकत्र एकाच खोलीत बसायचे. सगळा गोंधळ असायचा. मी त्यावेळेस शाळेत जात नव्हते, पण माझा थोरला भाऊ मला त्यावेळची परिस्थिती सांगतो. पण नंतर 1995मध्ये आमच्याच गावच्या श्री वाळुंज यांनी ही जमीन आमच्या शाळेला दिली. जमीन टेकडीवर होती आणि खडकाळ होती, त्यामुळे शेतीसाठी योग्य नव्हती. परत जमीन गावापासून दूर आणि पक्का रस्तासुद्धा नव्हता. गावात शाळा बांधण्यासाठी पैसा पण नसल्यामुळे शाळा बांधायची पंचायतच झाली. गावात दुष्काळ पडला होता. पिण्याच्या पाण्याचे पण हाल झाले होते. आजी त्या दिवसांबाबत सांगते. आई आणि काकूला दूर जाऊन पाणी भरावे लागत असे. सगळ्यांचे हाल झाले होते. पीक जळत असल्यामुळे गावात पैसा नव्हता. त्याच दरम्यान आमच्या गावात पाणलोट कार्यक्रम आला. पाणलोट क्षेत्र हे एक प्रकारचं खोरं असतं, जे पावसाच्या पाण्याला नैसर्गिक ओढ्या नाल्यांना पुरवते. हे लहान ओढे नाले पुढे जाऊन नदीला मिळतात. मी पश्चिम भारतात राहते. इथे पर्वतांच्या व टेकड्यांच्या खूप मोठ्या रांगा आहेत. इथे पावसाचे पाणी डोंगर माथ्यावरून जोराने खाली वाहत नदीला खोऱ्यात जाऊन मिळते. पण हे पाणी डोंगर माथ्यावरून माती आणि लहान दगडगोटे वाहून नेते. मग हा गाळ नदीच्या पात्रात भरतो आणि पात्राला उथळ करतो. यामुळे पाणी नदीच्या पात्राबाहेर जाऊन पूर येण्याची भीती निर्माण होते. मग यासाठी काहीतरी करायची गरज असते. पावसाच्या वाहणाऱ्या या पाण्याला थांबवण्यासाठी अनेक वैज्ञानिक क्रिया आहेत. या क्रियांना पाणलोटाच्या ट्रीटमेंट्स म्हणतात. या ट्रीटमेंट जरी साध्या असल्या तरी संपूर्ण पाणलोट क्षेत्रावर त्यांना राबवण्यासाठी अनेक लोकांना खूप प्रयत्न करावे लागतात. पण एकदा पाणलोटावर सगळ्या क्रिया म्हणजेच ट्रीटमेंट्स पूर्ण झाल्या तर या क्षेत्रामध्ये राहणाऱ्या सगळ्या शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न मिटू शकतो आणि त्यांची भरभराट होऊ शकते. माझ्या आईबाबांनी पाणलोट कार्यक्रमात भाग घेतला. आजी बाबांना आणि काकांना पाणलोटात भाग घ्या अशी म्हणायची. ज्या कार्यक्रमात झाडं लावायला सांगतात तो चांगलाच असला पाहिजे. माझी आजी कधीच शाळेत गेली नाही, पण ती आजही चाणाक्ष आहे. तिला झाडं, वेली, वनस्पतीबाबत खूप माहिती आहे. ती म्हणते की चांगल्या संस्काराबरोबरच मुलांना पर्यावरणाबाबतही शिकवले पाहिजे, कारण आपण जर पर्यावरणाचा नाश केला तर आपलाही त्यामुळे नाश होईल.
जेव्हा पाणलोटाचं काम आमच्या गावात सुरू झालं तेव्हा माझे आई बाबा मला त्यांच्याबरोबर पाणलोटाच्या कामाच्या ठिकाणी घेऊन जायचे, कारण मी तेव्हा खूपच लहान होते. मला आठवतंय की तिथं खूप लोक असायचे. ते सगळे सारखं जमीन खोदत असत. पण बाबा सांगतात की गावातील सगळेच लोक काही कामावर यायचे नाहीत. मग गावातील सगळे लोक जमा व्हायचे, चर्चा करायचे, भांडणं व्हायची, वाद व्हायचे. आमच्या येथे काही गावकरी श्रमदान करायला तयार नव्हते. मग असेच दिवस उलटत गेले. दुसरीकडे आमचे शिक्षक शाळा बांधण्यासाठी पैसे जमा करायचा प्रयत्न करत होते. ते घरोघरी जाऊन लोकांना समजवायचे. शेवटी त्यांनी पैसे नसले तर पाणलोटासारखे निदान श्रमदान तरी करा अशी सर्वांना विनंती केली. विशेष म्हणजे सगळे गावकरी तयार झाले. कदाचित आपल्या मुलांसाठी आणि त्यांच्या भविष्यासाठी त्यांनी असं केलं असावं. त्याचवेळी वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट या संस्थेचे फादर बाखर पाणलोटाचा कार्यक्रम चालवित होते. यांनीही शाळेसाठी ट्रॅक्टर पाठवून जमीन भरावाचे काम सोपे करून टाकले. ते दिवस अतिशय उत्साहाचे होते. शाळेतल्या मुलांनी कमवा आणि शिका या योजनेत भाग घेतला. आपल्या शिक्षकांच्या देखरेखीत ते खुरपणी, मल्चिंग, बी लावणे अशी साधी कामं करीत. हे सगळं संपूर्ण गावाच्या संमतीने झालं होतं. मग या कामातून मिळणारा मोबदला शाळेच्या फंडात जमा व्हायचा. या पैशातून शाळेसाठी लागणारं फर्निचर आणि प्रयोगशाळेसाठी साहित्य विकत घेण्यात आलं. सगळ्या मुलांना अभिमान होता की त्यांनी आपल्या शाळेसाठी काहीतरी केलं. हळूहळू घरोघरी पाणलोटाबाबत आपुलकी वाढू लागली, कारण मुलं घरी जाऊन आपल्या आईबाबांना त्यांनी पाणलोटावर काय काय कामं केली हे उत्साहाने सांगत असत. मग आमच्या गावातल्या सगळ्या गावकऱ्यांनी आणखी श्रमदान केले आणि फक्त 5 महिन्यातच शाळेसाठी खेळाचे मैदान आणि व्यवस्थित रस्ता बनवला. माझे बाबा म्हणतात की जशी जशी आमची शाळा आकाराला येऊ लागली तसतसं लोकही पाणलोट कार्यक्रमात अजून उत्साहाने भाग घेऊ लागले. आम्हा मुलांच्या उत्साहाचा परिणाम आमच्या सर्वांच्या आईबाबांवर देखील झाला. जून 1996 पासून सर्व विद्यार्थ्यांना एक एक रोप लावायला सांगितले. त्या रोपाची काळजी घेण्याची जबाबदारी सुद्धा त्याच विद्यार्थ्यावर असते. दरवर्षी सुमारे 150 रोपं लावली जातात. आता आमच्या शाळेभोवती एक वनराई झाल्यासारखी वाटते. आम्हा मुलांना येथे खेळायला खूपच आवडतं. हे झाड माझा चुलत भाऊ संदीप याने लावले आहे. जेव्हा तो या शाळेत शिकत होता त्याला त्याच्या झाडाबद्दल खूप प्रेम आणि गर्व आहे. तो आजही येथे येतो. त्याच्या झाडाखाली बसून अभ्यास करणाऱ्या मुलांना बघून त्याला खूप समाधान वाटते. मी माझ्या मैत्रिणींबरोबर इथे येते व झाडांच्या सावलीत आम्ही अभ्यास करतो. इथे असले की मी खूप आनंदी होते. आमच्या शाळेत प्रत्येक विद्यार्थ्याचे एक झाड आहे. 7वी नंतर जेव्हा ते शाळा सोडून जातात तेव्हा ते त्यांच्या झाडाला दुसऱ्या विद्यार्थ्याकडे सोपून जातात. त्यामुळे झाडांबाबत आम्ही लहानपणापासूनच शिकतो. पाणलोटाबाबतही आम्ही आमच्यापेक्षा मोठ्या वर्गातल्या मुलांकडून शिकून घेतो. 1996 मध्ये आमची शाळा सर्व पाणलोटाच्या गावात प्रसिद्ध झाली. नगरच्या वॉटर संस्थेने मुलांचा एक मोठा बाल मेळावा आमच्या शाळेत भरविला. पाणलोटावर असणारी आमची एकमेव शाळा आहे. आम्ही आलेल्या पाहुण्या मुलांना आमची झाडे दाखवली. त्यांना आमचे पाणलोटाचे काम दाखवले. आलेल्या मुलांनी आणि त्यांच्या शिक्षकांनी देखील आमची आणि आमच्या शाळेची खूप तारीफ केली. आमच्या आईवडिलांना देखील आमचा अभिमान वाटला. आमची शाळा पाणलोटावर आहे आणि पाणलोटाच्या कामाने आम्हाला खूप काही शिकवले आहे. इथं आम्ही एकत्रितपणे आणि वेगवेगळ्या योजनांमध्ये काम करायला शिकतो. आम्ही सगळ्यांचं ऐकून सर्वांच्या संमतीने निर्णय घेतो व आपल्या वाट्याचं काम करतो. पण हे करत असताना अभ्यासावर कुठंच परिणाम होऊ देत नाही. फावल्या वेळात आम्ही ही कामं करतो. पाणलोटाच्या कामात खूप मज्जा येते. त्यातून आम्हाला शिकायला सुद्धा मिळतं. कोणत्याही खेळापेक्षा ते कमी नाही. हा आमचा गांडूळ खताचा प्रकल्प आहे. प्रत्येक विद्यार्थी घरून एक टोपलं शेण घेऊन येतो. ते गांडूळ खतासाठी वापरलं जातं. एकदा खत तयार झालं की ते विकलं जातं आणि हे पैसे शाळेच्या निधीमध्ये जमा होतात. आम्ही गांडूळ खत तयार करायला शिकलो
की आम्हाला शाळेकडून 1 किलो गांडूळ मिळतात. त्यापासून आम्ही घरच्या घरातच गांडूळ खत तयार करू शकतो. माझ्या 2 मित्रांनी म्हणजे संदीप व त्याचा भाऊ रवींद्र यांनी त्याच्या बाबांना समजावून त्याच्या घरी गांडूळ खताचा लहानसा प्रकल्प सुरू केला. थोड्याशा शेतीमध्ये रासायनिक खत न टाकता गांडूळ खत वापरायला भाग पाडले. पहिल्याच वर्षी त्यांना अतिशय चांगलं उत्पन्न मिळालं, ते पण मोफत. आता गावात इतर शेतकरीही आपल्या मुलांना गांडूळ खताचे खड्डे घरात तयार करायला सांगत आहेत. हळूहळू आमचे गाव सेंद्रिय शेतीकडे वळत आहे. आमच्या शाळेत सीड बँक म्हणजेच बी बियाण्यांच्या बँकेचा कार्यक्रम राबवला जातो. विद्यार्थी पाळीपाळीने जमिनीवर पडलेल्या एरंडीच्या बिया गोळा करतो व त्यांना योग्य रीतीने साठा करतो. या बियांना बाजारात चांगली मागणी आहे व त्यांना विकून आलेला पैसा शाळेच्या निधीत जमा होतो. शाळेभोवती खूप झाडझुडपं आहेत. मधल्या सुट्टीत आम्हाला झाडांना पाणी घालावं लागतं. आमचे गुरुजी म्हणतात की फक्त झाडं लावणंच खूप नाही, तर झाडांची काळजी घेणं त्याहून महत्त्वाचं आहे. त्यांना रोज पाणी घातले पाहिजे, मल्चिंग केलं पाहिजे. जसं आपल्याला रोज अन्न लागतं तसंच झाडांनाही नियमितपणे पाणी मिळालं पाहिजे. जेव्हा आमच्या कमवा आणि शिका योजनेत पाणलोटावर काम करण्याची माझी पाळी आली, तेव्हा खाली पडलेल्या पालापाचोळा व काड्या वगैरे जमा करायची जबाबदारी आम्हा मुलांवर होती. मग हा सुकलेला पालापाचोळा आम्ही कंपोस्टच्या खड्ड्यात टाकत असू. त्यातून निघणारं कंपोस्ट खत शाळेकडून गावाची पाणलोट समिती विकत घ्यायची. मग तो पैसा आमच्या शाळेच्या फंडात जायचा. अशा प्रकारे प्रत्येक विद्यार्थी शाळेसाठी काहीतरी करतो. आमचे गुरुजी म्हणतात की लवकरच विद्यार्थ्यांना शाळेची फी देखील भरावी लागणार नाही. थोडा वेळ लागेल, पण मला आनंद आहे की माझ्या शाळेसाठी मी माझे कर्तव्य केले. आता आमच्या शाळेत कॉम्प्युटर पण आहे. फादर बाखरने तो आमच्या शाळेस भेट म्हणून दिला आहे. फादरांना आमच्या शाळेने पाणलोटावर केलेले काम एवढे आवडले की त्यांनी आम्हाला हे एवढं मोठं बक्षीस दिलं. आम्ही सगळे कॉम्प्युटर शिकतो, त्यात खूप मजा येते. मला विश्वास बसत नाही जेव्हा माझा भाऊ म्हणतो की त्यांच्या वेळेस बसायला शाळेकडे धड खोलीसुद्धा नव्हती आणि ही सगळी काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. मी स्वतःला खूप नशीबवान समजते की मला एवढी चांगली शाळा मिळाली ज्यामध्ये सर्व सोयी आहेत. पण हे सगळं शक्य झालं ते आमचे शिक्षक, माझ्या भावासारखे विद्यार्थी व आमच्या गावातील लोकांच्या प्रयत्नांमुळे आणि अर्थात पाणलोट कार्यक्रमामुळे. हल्ली शाळेत अजून एक सुविधा आम्हाला प्राप्त झाली आहे, ती म्हणजे आमचे शौचालय. आमच्यासारख्या लहान गावातल्या कुठल्याच शाळेत तुम्हाला ही सुविधा मिळणार नाही आणि इतर गोष्टीप्रमाणे प्रत्येक विद्यार्थी पाळीपाळीने शौचगृहाची स्वच्छता करतो. त्यामुळे प्रत्येकजण काळजीपूर्वक या सुविधेचा लाभ घेतो व शौचालय स्वच्छ राहते. मला आशा आहे की असेच शौचकूप आमच्या गावात प्रत्येक घराघरात लवकरच बांधले जातील. आमच्या शाळेत अभ्यासाव्यतिरिक्त अनेक कार्यक्रम आहेत, त्यामुळे शाळेत घालवलेला वेळ आमच्यासाठी आनंददायी वाटतो. दरवर्षी आमच्या आणि आमच्यासारख्या पाणलोटाच्या गावांना इतर गावातील विद्यार्थी भेट देतात. निसर्ग, वनस्पती, झाडं, पाणी याबाबत आम्ही त्यांना माहिती देतो. ती ऐकून ते थक्क होतात. आमच्या शाळेत असलेली एकी आणि शिस्त पण त्यांच्यावर छाप पाडते. आम्ही त्यांना पाणलोटाबाबत सांगतो. आपण आपली नैसर्गिक संपत्ती वाचवली पाहिजे आणि पर्यावरणाची काळजी घेतली पाहिजे. आपण पाण्याचं महत्त्व जाणून घेतलं पाहिजे आणि त्याची उधळमाधळ करू नये, तर ते सांभाळून वापरावं. पाणलोटाने आम्हाला हेच शिकवलं आहे आणि आम्ही याच संस्कारांमध्ये वाढणार आहोत.